आज खूप महत्त्वाचा दिवस आहे ना आपला. तर आज आहे शिवजयंती. माझ्याकडून तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. कोणताही सण असेल तर आपल्याकडे म्हणजेच महाराष्ट्रामध्ये पुरणपोळी केली जाते ना. तर मीही आज पुरणपोळीचा बेत केला आहे. 2 कुकर दिसत आहेत. एकामध्ये डाळ शिजली आहे, सकाळीच लावली होती, आणि भातही शिजला आहे. भात आत्ता लावला होता आणि ड्राय मसाले मी भाजायला घेत होते येळवणीची आमटी बनवण्यासाठी. तोपर्यंत लक्षात आलं की आपल्याला कॉमेंट होत्या 2-3 की तू कशा पद्धतीने ही येळवणीची आमटी बनवते त्याची रेसिपी शेअर कर. म्हणून म्हटलं थोडंसं शूट करूया आणि म्हणूनच कॅमेरा ऑन केला. तर आज आमच्या सोसायटीमध्ये पण शिवजयंतीचा कार्यक्रम आहे. मी दाखवेन थोडाफार. नऊवारी साडी वगैरे नेसायला सांगितली आहे आणि मी काय करणार आहे, माझी जी नऊवारी आहे ती नेसणार नाही आहे, कारण ती मला नाही इतकी आवडत. आणि एकदा नेसली होती मी शिवजयंतीला, जेव्हा मी व्याख्यान दिलं होतं. तर कोणाला पाहायचं असेल तर ते व्याख्यान यूट्यूबवरती आहे बरं का, नक्की बघा. 20 मिनिटाचं व्याख्यान होतं ते. थोडाफार त्यामध्ये आवाजाचा प्रॉब्लेम झाला. काय झालं, आमच्या सोसायटीच्या बाजूच्या सोसायटीमध्ये ना माझं एक 10-15 मिनिटाचं भाषण झालं आणि पुन्हा बाकी होतं तोपर्यंत तिकडे ढोलताशा सुरू झाला. त्यामुळे माझा आवाज इतका पोहोचू शकला नाही. ढोलताशाचा आवाज तुम्ही आता माहिती आहे तुम्हाला किती मोठा असतो. तर इथे पण आज सगळं काही आहे. मिरवणूक आहे, ढोलताशा आहे, बायकांचे डान्स आहे, छोट्या मुलांचे आहेत, पण मी कशातच नाही आहे. मी फक्त एन्जॉय करते आहे. आणि चला आता पुरणपोळी करून घेणार आणि मी पण नऊवारी नेसायचा प्रयत्न करणार आहे, सहावारी साडीची. तर ते जमली तर ठेवणार, नाही तर मग मी सरळ आपलं साधी साडी नेसून, म्हणजे सहावारी साडी आहे ही काठपदराची, तशीच नेसून जाणार आहे. तर चला, इथून पुढचा ब्लॉग आय होप तुम्ही एन्जॉय कराल. तुम्ही पाहिलंत, आज पहिल्यांदा मी पुरणपोळीसाठी मैदा वापरला आहे. म्हणजे गव्हाचं पीठ थोडंसं जास्त घेतलं आहे आणि त्यामध्ये मैदाही घेतला आहे, कारण मला ना तशी एक कॉमेंट होती. एक नाही, बऱ्याच वेळा कॉमेंट होत्या. म्हणूनच म्हटलं चला ट्राय करून बघूया की अशा पद्धतीनं पुरणपोळी कशी बनते. खरं तर मैदा कमीत कमी खाल्ला गेला पाहिजे, पण ठीक आहे, पुरणपोळी काय आपण रोज रोज नाही बनवत. आज आपला सगळ्यात मोठा सण आहे, म्हणूनच हा सारा पुरणपोळीचा घाट मी घातला आहे. आणि हो, माझ्या या दोन्ही आहोंना आणि प्रितिशला खूप म्हणजे खूप आवडते पुरणपोळी. तर खूपच कमी डाळ मी घातली आहे, त्यामुळं अगदी 10-12च पोळ्या होतील असं मला वाटतं आहे. तर मी काय करते, एकसाथच सगळ्या म्हणजे हे जे काही गोळे आहेत ते सगळे एकसाथ करून घेणार आहे आणि मग पटपट पुरणपोळ्या लाटणार आहे. त्यात काय झालं आहे माहिती आहे, आमचा ना ॲक्वागार्ड बंद पडला आहे. केंट आहे ॲक्च्युली, तो बंद पडला आहे. तर मी केला आहे कस्टमर केअरला कॉल, तर ते येतो बोललेत. तर मध्येच ते येणार, किचनमध्ये काम होणार, मग त्या अगोदर मला हे सारं आवरायचं आहे. बघूया आवरतं आहे का. आणि मी स्वतःसाठी टार्गेट ठेवलं होतं की 4:30पर्यंत म्हणजे 2 तासात त्या पुरणपोळीचा स्वयंपाक उरकायचा आणि मग स्वतःच आवरायला घ्यायचं. आणि तुम्ही पाहिलंत, परफेक्ट पुरण झालेलं आहे. जितकी कणिक तितकंच पुरण. का आज आमचा केंट खराब झालाय, पाणी यायचं बंद झालंय. कसं असतं मॅडम, पाणी यायचं बंद झालं म्हणजे आता हे जे फिल्टरची लाईफ आहे हा, हे संपलेलं आहे. आपलं डिस्प्ले वाला मशीन आहे. ओके. हे लाईफ संपल्यानंतर फिल्टरची लाईफ असते 1 वर्षाची. तिथं ते सगळं असं खाली आल्या लाईन्स त्यावरून कळालं का तुम्हाला की फिल्टर? आणि प्रत्येक फिल्टर वरती लिहिलेलं असते की 12 महिन्यानंतर फिल्टर चेंज करा. आपलं मशीन आहे 2022चा. 3.5 वर्ष. हो, पण ते यूज करण्यावरती पण असतं ना, की किती लिटर पाणी तुम्ही यूज करताय त्यावरती पण असतं ना? यूज करण्यावरती पण असतं, पण कसं वापर जर आपला व्यवस्थित असेल, हा, फॅमिली मेंबर जर कमी असतील, कमीच आहे, आम्ही 3 जणच आहोत. त्यामुळं आरो जो असतो ह्याच्यातला तुम्हाला 1.5 ते 2 वर्ष जातो साधारण. त्याच्यामध्ये 6 ते 8 हजार लिटर पाणी पास झाल्यानंतर तो आरो खराब होतो. त्यावेळेस आपल्याला फिल्टर चेंज करावे लागतात. मग मागेच करायला पाहिजे होतं का आपण? आता 1 मिनिट चेक करतो मी, हम्म. म्हणजे खोलल्यानंतर लक्षात येईल की तुम्हाला पण कधी चेंज झालेले आहेत आपले हे. ओके. आपण मशीन घेतल्यानंतर एकदाही फिल्टर चेंज झालेले नाहीत आपले. नाही येत. हो. आपलं आता 7-8 वर्ष मशीन गेला म्हणजे
खूप चांगला गेला. खूप चांगला गेला. वापरही चांगला आहे आमचा खूप चांगला वापर आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं मशीन झुरळ वगैरे नाहीये तुमच्या machine मध्ये. अजिबात नाहीये. थँक्यू. कारण बरेच कस्टमरचे इथे मी जातो 6 महिने ते 1 वर्ष पण जात नाही मशीन त्यांचं. सिरियसली. झुरळ इतके असतात की बोलता बस. ओ माय गॉड. चला अप्रिसिएशन झालेलं आहे आपलं. फॅमिली मेंबर कमी असल्यामुळे नाही आमचा तुमचं machine- वापर चांगला आहे. हो. त्यामुळे फिल्टर चेंज करावे लागतील. हो लागेल. आता काय करावेच लागतील. एक तर लेट झालंय करा. हो पूर्ण- म्हणजे आपण छान वापरले. आता हो, करूच शकतो हो, आपण वापरत बदल. चांगलं. हा. किती खर्च आहे सांगा. साधारण याला 6300 पर्यंत खर्च येईल. ओ माय गॉड. सगळे पूर्ण किट चेंज करावं लागतं. ह्याच्यावर लिहिलेलं असतं 12 महिन्यानंतर चेंज करा. पण कॉर्पोरेशनचं पाणी आणि वापर फॅमिली मेंबर जर कमी असले तर हे तुम्हाला जास्त दिवस जातं. अरे यार ते आणि जर समजा लोकल family member एवढ्या तुमचे- किमतीमध्ये या केंटच्या फिल्टरच्या किमतीमध्ये लोकल वाला आरो येतोय. हो तुम्ही मशीन कितीला घेतला ते त्यावेळेस? 19-20 मशीनला घेतला त्यावेळेस. नाही जास्त आहे. हो मग 27-28 हजाराची काहीतरी आहे. 27,000 मशीन म्हणल्यानंतर वर्षाला याचा 6,000 रुपये मेंटेनन्स पकडून चालायचा. आपण लोकल मशीन घेतो 6,000चा, त्याचा 3,000 तुमचे जे 350 रुपये सर्व्हिस चार्ज आहे तो पण त्यामध्ये इन्क्लूड केला तुम्ही का तो वेगळा द्यायचा आहे? सगळेच सांगितलं तुम्हाला. किती? 6,500? 6,300 पर्यंत कमी नाही होणार नाही. काहीच नाही. कारण कंपनीचे रेट असतात सगळे. नक्की आपण युट्यूब वर टाकणार आहे. अहो मॅडम स्कॅन करून घ्या तुम्ही. प्रत्येक फिल्टर स्कॅन केल्याशिवाय लावायचं नाहीये. बर मी ब्लॉग कारण बनवतीये. काय असतं, काय टेक्निशियन डुप्लिकेट फिल्टरही वापरतील. प्रत्येक केंटचा जर ओरिजिनल फिल्टर बघायचा असेल, प्रत्येक फिल्टर वरती स्कॅनर असतो. हे असे जे केंटचे जे फिल्टर असतात, तुमच्याकडे जर केंटचा ऍप असेल, हे स्कॅन केल्यानंतर तुम्हाला हे ओरिजिनल आहे डुप्लिकेट आहे केंटचा हे सगळं तुमच्या लक्षात येतं. आता त्यासाठी केंटचा ऍप डाउनलोड करायला लागेल. हा तुम्हाला जर बघू शकतो का तुझ्या मोबाईल मध्ये? बघ ना. हो तुमचा जे रजिस्टर नंबर आहे त्याच्यामध्ये ते टाका. त्याच्यामध्ये स्कॅन केल्यानंतर तुम्हाला ते राहू दे तुम्ही लावा आता. ओरिजिनल डुप्लिकेट आहे आता बिलीव्ह करू शकतो. आता काय करणार? बघू शकता तुम्हाला. आणि किती वेळ लागेल आता हे चेंज करायला? 15 ते 20 मिनिट पकडून चला. ओके डन. माझ्या पुरणपोळ्या सुरू आहे तो. आज आपला सण आहे ना आज. काय काय बदललं आता तुम्ही? सेडिमेंट कार्बन आरो नाही म्हणजे हे 1 2 3 4 5 आतमध्ये एक छोटा आहे 6 आहे. आणि हा मधला हो तो पण हा पण बदलला. 1 2 3 हे मेन असते हे नाही बदलत ना? नाही, हा इलेक्ट्रॉनिक पार्ट आहे. इलेक्ट्रॉनिक आहे. ओके. फिल्टर म्हणजे हे व्हाईट वाले. हो. 1 2 3 आणि हा ब्ल्यू वाला एक 4 1 2 5 3 झाले. 4 5 इथे एक छोटा असतो 6. असे 6 पार्ट 6 बदलले. ओके थँक्यू. आहेत सगळे. केंटचं काम झालं. वा वा वा. या ज्या लाईन्स आहेत ना इकडे आणि इकडे या सगळ्या निघून गेलेल्या होत्या, त्या आल्या. तर आता पहिल्यांदा हे भरेल आणि आवाज पण याचा ना खूप मोठा झाला होता. तर आता पहिल्यांदा भरल्यानंतर हे टाकून द्यायचं पाणी, म्हणजे झाडांना घालते मी. आणि हे बघा हे सारे फिल्टर किती अडाण्यासारखं मी त्यांना विचारते की तुम्ही काय चेंज केलं. अरे जे चेंज केलं ते रिप्लेस हे मिळणारच आहे ना ओल्ड वन. तर इथून कळूच शकतं ना आपल्याला की काय काय बदललंय. तरी मी त्यांना विचारत होते. आणि हे बघा ओ माय गॉड. तर माझा स्वयंपाक पण साईड बाय साईड झाला आहे. रितीश मस्त गरमागरम जेवला. पुरणपोळी हे बघा छान झालेत नाजूक. हा फक्त एवढ्याच की टम्म फुगल्या नाहीत. आणि कटाची आमटी आणि यामध्ये इंद्रायणीचा भात आहे. आता भजी आणि तळण जर का वेळ मिळाला तर संध्याकाळी बनवायचं. आता मस्तपैकी मी आवरायला घेते. हे बघा 4:30चं टार्गेट होतं बट 5ला 5 बाकी आहेत. ठीक आहे चलो. गणपती बाप्पा मोरया. जमली. हे मी हे केलंय खोललंय. हे ऍक्च्युली ओके आहे पण ना मला हे थोडंसं असं घेऊन पाहायचं होतं की ते असं करतात ना. यासाठी पेदरीवर ठेवलाय. तर जमली आहे ना. खूप दिवसांनी घातली. आहोनी मदत केली बरं का मला. थँक्यू आहो. हे पाठचं फक्त जस्ट हुक्स वगैरे लावायला. चलो दागिने आणि मेकअप झालाय. दागिने लिपस्टिक बाकी टचअप थोडंस बँगल्स असा मधून भांग पडलाय. फेटा आहे ॲक्च्युली पण तो घालायचा की नाही हे डिसाईड नाही आहे. ही खोटीवाली नते.
आणि ह्या अशा मुंडावळ्या, आई माझी म्हणते मुंडावळ्या काय काढायच्या अशा बाजूला, त्या असल्याशिवाय छान वाटत नाही ना. तर कशी दिसते मी आहो. तर माझ्याकडे ना 2 ठुशी आहेत, त्या 2 पैकी कोणती घालायची मला हेल्प करा. हे बघा, ही साधीवाली अशीवाली छान दिसते का? ही पण कोल्हापूरमधून घेतलेली. आणि एक आहे लक्ष्मी पर्ल्सवाल्यांची, कोथरूड एरंडवणी, ही वाली. काही घालू? ही पेक्षा ही चांगली दिसते. पहिली वाली ही नाही चांगली दिसत, ही खूप दिवस झाला घातली नाही हो. यामधला सेंटरचा खडा पडलाय, त्यांच्याकडून घ्यावा लागेल. आहो म्हणतायत पहिली वाली घाल. माझं असंच असतं, आहो म्हणतील त्याच्याबरोबर अपोजिट करते मी. मेकअप सुद्धा माझा मी बेसिकचाच केलाय, जो मी नेहमी करते. बघा, मला असं वाटतं की एक्स्ट्रा दागिन्यांची काहीच गरज नाहीये. ओके, तुमच्याकडे कॅमेरा करू? त्यांना ना भरोसा नाही बायकोवरती, काही करू शकते. किती मस्त वाटतं ना आपलं आपल्याला. आज खरी मला इथे रिंग लाईटची गरज होती बघा, आणि मी लावली नाही. कारण तेच गडबड आहे. आज मी ठरवलं होतं की शिवजयंतीसाठी मी कशी रेडी होतीये याचा गेट रेडी विथ मी बनवायचं, पण झालं का? नाही. असंच असतं माझं. मस्त ना? काय चाललंय अहो? हार. चला ते पण ठेवूया देवाचं आपल्या महाराजांच्या समोर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. असं मुजरा करतात ना. हॅलो, नमस्कार. कोणता डान्स आहे? आज आमचा देवीचा गोंधळ आहे. जी तुळजाभवानी आपली जी देवी आहे, जी आपली कुलस्वामिनी आहे, आज तिचा आम्ही गोंधळ घालतोय आणि महाराजांसाठी हा आम्ही गोंधळ मांडलेला आहे. हा, आणि मी दाखवणार आहे. जरी मी वरती गेले ना तरी परत पुन्हा खाली येईल. ए, वरती जायचं नाही प्लीज. आमचा डान्स बघितल्याशिवाय गेली ना याद. हे बघा, ऐक ना, मी तुम्हाला व्हिडिओ समोर सांगते, ही जर गेली तर मी हिच्याशी बोलणार नाही. याला जावं लागेल. कष्ट आहे. ओके, हा, चला. चालेल. आमचा डान्स बघा. मी दाखवते हिचा डान्स. येस येस, नक्की. म्हणजे म्युझिक मला दुसरं आणि द्यावं आमची लागेल. शुभांगी खूप छान दिसते यार. नाही नाही नाही, तू Cute छान वाटते. दिसते. नाही नाही, तू मी छान आपली दिसते. सिंपल आहे. सिंपल आहे. फेटा बांधणार आहे? नाही, फेटा नाही. चलो, चल फोटो बाय घेऊया. बाय. कसली गोड आहे. मला पण आहे का फेटा?
बस तुमच्याशिवाय कुठेच जाणार नाही. सो डोंट गिव्ह एनी एक्सक्युजेस. महाराजांनी हिंदवी स्वराज्याचं तोरण बांधलं. तोरण किल्ला दिसतोय ना, तो घेतला पाहिजे की नाही? किल्ला घेणार गड आला पण आमचा सिंह गेला. हात जोडून वंदन करतो अंबाबाई तुला. चला, पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला असेल महाराजांना आणि माझ्या महाराजांनी पण जेवण केलेले असेल. आता मीच राहिली, मी जाऊन जेवण करणार. आणि छान झाली ना शिवजयंती, मस्तच. मला ते रील शूट करायचं होतं, करेक्ट. ते वालं. पण साडी राहील का? हा, राहील. ते वालं. नको, यामध्ये नको, आपण नंतर शूट करू. हं? साडी टिकली आहे, निघली आहे थोडीशी, पण ठीक आहे. चला मग आता मस्त महाराजांना आम्ही नैवेद्य दाखवणार आणि आम्ही जेवणार. अहो पण वरती आले लवकर, पण जेवलेले नाही आहेत. प्रितीश पण जेवलेला नसेल, त्याला मी 4 वाजता दिली होती पोळी गरम गरम खायला. तर कशी झाली शिवजयंती आमची नक्की सांगा. बनवलाय कधी, नैवेद्य चाललाय कधी महाराजांच्याकडे? कशा झाल्यात पोळ्या? एक नंबर. नेहमी डिफरन्स जाणवला थोडासा? हो हो. मैदा वापरला यावेळेला, सॉफ्ट वाटतात. मला ना कॉमेंट आली होती की ताई एकदा मैदा वापर म्हणून थोडासा, म्हणून मी गव्हाच्या पिठामध्ये थोडासा मैदा ऍड केला होता. छान आहे. छान आहे, एकदम छान. व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा. उद्या भेटेल पुन्हा छानशा व्हिडिओमध्ये. बाय.